बघा आपलं दही किती मस्त घट्टसर असं झालेलं आहे। याला आपण बोट लावत आहे तरी आपलं दही कुठेही फुटत नाही आणि भांडं हलवलं तरी सुद्धा दही हलत नाही आहे। नमस्कार मंडळी, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण डेअरीसारखं एकदम घट्ट आणि मलाईदार दही कसं बनवायचं ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि दही जास्त आंबट होऊ नये यासाठी एक महत्त्वाची टिप्स सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्ही इथे बघू शकता आपलं दही किती मस्त घट्टसर असं झालेलं आहे। अगदी आपण चाकूने कापू शकू एवढं घट्टसर असं हे दही होते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। दही लावण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला दूध गरम करायचं आहे। त्यासाठी या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून पाणी पूर्ण भांड्याला लावून घेतलं आहे, म्हणजे आपलं दूध जे आहे ते भांड्याच्या तळाशी चिकटणार नाही। दही बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर म्हशीचं कच्चं म्हणजे फुलपॅट दूध घेतलेलं आहे। याच्यावरची साय वगैरे काहीच काढलेली नाही। तुम्ही गाईच्या दुधापासून सुद्धा दही बनवू शकता। आता दूध अशा पद्धतीने मिक्स करत म्हणजे विस्करणं किंवा एखाद्या चमच्याने हलवत आपल्याला या दुधाला दणदणीत अशी उकळी काढायची आहे। हलवायचं याच्यासाठी आहे की दुधावरची जी साय जमा होती ती जमा होऊ नये व दुधामध्येच मिक्स व्हावी, यासाठी हे दूध अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे। तर बघा दुधाला अशा पद्धतीने हलवत मी मस्त दणदणीत अशी उकळी काढून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीची उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आणि आता हे दूध आपण थोडंसं कोमट करून घेऊया। तर बघा फ्रीजमध्ये वगैरे काहीही न ठेवता हे दूध इथे कोमट करून घेतलेलं आहे आणि दुधावर साय जमा होऊ नये यासाठी विस्करणे हलवत हे दूध मी थंड करून घेतलं आहे। आता आपल्या बोटाला सहन होईल इतपत हे दूध गरम असायला पाहिजे दही लावण्यासाठी, तरच आपलं दही जे आहे ते अगदी व्यवस्थित लागते। आता विरजण लावण्यासाठी इथे मी 2 चमचे फ्रेश दही घेतलं आहे। विरजणाला आपण जे दही वापरतो ना ते जर खूप जास्त आंबट असेल तर आपलं दही आंबट होऊ शकते। त्यासाठी विरजण लावण्यासाठी जे दही आपण घेतो ते फ्रेश असलं पाहिजे। तर आता हे दही आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे। दही लावण्यासाठी इथे मी स्टीलचं पसरट भांडं घेतलेलं आहे। दही लावण्यासाठी कधीही तांबे पितळेचं किंवा ॲल्युमिनियमचं भांडं घेऊ नका। स्टीलचं, मातीचं किंवा काचेचं, चिनी मातीचं भांडं दही लावण्यासाठी घेऊ शकता। आता ज्या भांड्यामध्ये दूध गरम केलेलं आहे ना त्या भांड्यामध्ये कधीही दही लावायचं नाही। तर अशा पद्धतीने पसरट भांडं घेऊन त्यामध्ये हे कोमट असलेलं दूध आपल्याला टाकायचं आहे आणि आपण फेटून घेतलेलं जे दही आहे विरजण लावण्यासाठी 2 चमचे दही इथे मी घेतलं आहे अर्धा लिटर दुधासाठी। तर ते पूर्ण दही मी या दुधामध्ये टाकून घेणार आहे। डेअरीसारखं दही लागण्यासाठी लक्षात ठेवा आपलं दूध आपल्या बोटाला सहन होईल इतपत गरम असलेलंच पाहिजे। खूप जास्त थंड दह्यामध्ये जर तुम्ही दही टाकलं विरजण लावलं तर त्याचं दही व्यवस्थित होत नाही आणि खूप जास्त गरम दुधामध्ये जर आपण विरजण लावलं तर ते दही पाणी सोडते। तर बघा आता आपण जे विरजणाचं दही याच्यामध्ये टाकलं होतं ते अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून 6 तास फ्रीजच्या बाहेर हे दही आपण ठेवणार आहोत आणि नंतर 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवूया, म्हणजे आपलं दही जे आहे ते जास्त आंबटसुद्धा होणार नाही आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे दही घट्टसर सुद्धा होते। विरजण लावल्यावरती या भांड्यावरचं झाकण आपल्याला अजिबात काढायचं नाही। झाकण काढून जर पाहिलं तर तुमचं दही व्यवस्थित लागणार नाही। तर बघा 6 तास फ्रीजच्या बाहेर आणि नंतर 2 तास फ्रीजमध्ये हे दह्याचं भांडं मी ठेवलेलं होतं आणि तर तुम्ही इथे बघू शकता आपलं दही किती मस्त असं झालेलं आहे। अगदी आपण याला बोट लावत आहे तरीही आपलं दही फाटत नाही किंवा आपण जर हे भांडं हलवलं तरीसुद्धा आपलं दही हलत नाही आहे। एकदम डेअरीसारखं घट्ट आणि मलाईदार दही इथे लागलेलं आहे। बघा इथे मी तुम्हाला चमच्याने काढून दाखवते। खूपच मस्त घट्टसर असं आपलं दही झालेलं आहे। अगदी याच्या वड्या कापू शकू इतकं घट्ट। जर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या ना तर तुमचं दहीसुद्धा अशाच पद्धतीने घट्ट आणि मलाईदार होईल। इथे बघा मी तुम्हाला मोठ्या चमच्याने सुद्धा काढून दाखवते। अगदी या दह्याच्या वड्या पळतील इतपत घट्टसर हे दही झालेलं आहे आणि दह्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला खाली दिसत आहे कुठेही पाणी वगैरे सुटलेलं नाही। हे दही आपण सुरीने सुद्धा कापू शकतो आणि याच्या वड्या सुद्धा करू शकतो। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।